नागपुर महानगरपालिका चुनाव को देखते हुए सोमवार को प्रभाग क्रमांक 29 में कांग्रेस के प्रचार कार्यालय का उद्घाटन संपन्न हुआ। यह कार्यक्रम हड़केश्वर रोड स्थित राजपेट बस स्टॉप के पास आनंद प्लाजा के सामने ईसी हार्डवेयर के बाजू में आयोजित किया गया था। प्रचार कार्यालय का उद्घाटन पश्चिम नागपुर के विधायक एवं नागपुर शहर जिला कांग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे के हाथों किया गया। कार्यक्रम में महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के उपाध्यक्ष सुरेश भोयर, महासचिव गिरीश पांडव तथा सचिव जयंत दड़वी प्रमुख रूप से उपस्थित थे। इस अवसर पर कांग्रेस, NSUI, यूथ कांग्रेस, सेवा दल एवं महिला कांग्रेस के पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद रहे। उपस्थित मान्यवरों ने आगामी महानगर पालिका चुनाव को लेकर कार्यकर्ताओं का मार्गदर्शन किया और एकजुट होकर चुनाव लड़ने का आह्वान किया। कार्यक्रम में प्रभाग क्रमांक 29 से कांग्रेस के उम्मीदवार विश्रांति महादेव भोयर, SC अगट, रामचंद्र पत्रुजी गजबे, ST बगट, रजनी अर्जुन गुरपुरे, OBC कगट तथा प्रवीण वासुदेवराव गौरे, सर्वसाधारण डगट भी उपस्थित रहे। प्रचार कार्यालय के उद्घाटन से प्रभाग 29 में कांग्रेस के चुनाव प्रचार को नई गति मिलने की उम्मीद जताई जा रही है। प्रवीण वासुदेवराव गौरे, प्रभाग 29 मधून ड गटातून उभा आहो। माझ्यासोबत रजनीताई गुरपुडे, विश्रांतीताई भोयर आणि रामाभाऊ गजबे असे आम्ही 4 उमेदवार या प्रभागाकरता उभे आहो। आमची प्रथम इच्छा अशी आहे की या प्रभागात बऱ्याच काही समस्या आहे, त्या समस्या बऱ्याच वर्षापासून पडित आहेत, त्या काही झाल्या नाही। कोणी येतात आणि सांगतात का बाबा 18 रुपये भरायला लागतात, सत्तेत राहिल्यावर सांगतात का काही भरायला नाही लागत आणि आरएलची खूप मोठी समस्या आहे। इथल्या लोकांनी लाखो करोडो रुपयाचे घर बनवले, पण त्या घराला आजही काही किंमत नाही राहिली। म्हणून सगळ्यात पहिले हा या प्रभाग 29 मध्ये आरएलचा हा खूप मोठा प्रश्न आहे आणि या प्रभागाचे पालकमंत्री आहे, तर पालकमंत्र्यांनी हा प्रश्न, आज सत्ता आहे त्यांची, तर सत्तेमध्ये असताना त्यांनी हा प्रश्न स्वावलंबी करायला पाहिजे, पण तो असा पडित आहे प्रश्न। म्हणून या प्रभागाच्या जास्तीत जास्त समस्या आम्ही कशा दूर करून या प्रयत्नात आम्ही आहोत आणि म्हणून आमची लोकांना विनंती आहे का प्रभाग 29च्या 4ही नगरसेवकाला काँग्रेसच्या चिन्हावर बटन दाबून 15 तारखेला प्रचंड बहुमताने निवडून द्या, अशी मी सगळ्यांना विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी रजनी अर्जुन गुरपुडे, प्रभाग 29 क याच्या प्रभाग 29 मधून मी उभी आहे। पंजा चिन्ह आहे, या पंजाला भरघोस यशाने निवडून द्या। माझे सहपाठी प्रवीणदादा गौरे, विश्रांतीताई भोयर आणि रामचंद्रजी गजबे हे आमच्या सोबत माझे सहभागी आहे। यांना सर्वांना आणि जे आता प्रश्न आहे, प्रश्न असे बरेच आहे, छोटे मोठे प्रश्न आहे। सर्वात महत्वाचा म्हणजे आमचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये आरएल कोणाची आले नाही, त्याच्यामुळे आम्हाला कोणत्या बँक दारात उभ्या करत नाही। दारात उभ्या करत नसल्यामुळे आम्हाला आमच्या घराला कवडी मोल काहीच किंमत नाही आणि ते आम्ही प्रयत्न करू की आमच्या एरियाला चांगला प्रतिसाद द्यावा आणि आरएल वगैरे आणण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि ज्या छोट्या मोठ्या समस्या आहेत त्या पण सोडवण्याचा प्रयत्न करू। आम्हाला सर्व जे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, एवढे बोलून मी संपवतो। मी विश्रांती माधवराव भोयर, प्रभाग क्रमांक 29 मधून उभी आहे आणि माझ्या बरोबर प्रवीणजी भाऊ गौरे आणि रजनीताई गुरपुडे तसेच रामभाऊजी गजबे हे पण आहेत आणि आमच्या प्रभागातील सर्व नागरिकांना जे प्रश्न आहेत आणि त्यांना ज्या अडचणी आहेत ते दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्यामुळे तुम्ही आम्हाला सहकार्य करून प्रचंड बहुमताने निवडून द्या, असे मी आपणा सर्वांना विनंती करते। माझं नाव रामचंद्र पत्रुजी गजबे, माझं उर्फ नाव रामा भाऊच्या नावानं सोडतात मला। माझा प्रभाग आहे 29, माझी उमेदवारी आहे व गटातला अनुसूचित जमाती। मला उमेदवारी मिळाली आहे भारतीय इंडियन नॅशनल काँग्रेस। काही नाही, कामामुळे माझा कसं आहे, आमच्या प्रभागात खूप लेट काम झालं आणि तसेही काम नाही, रोड झाले तर फुटपाथ नाही झाली, पाण्याची समस्या आहे, काही गटर लाईनची खूप समस्या आहे, नाल्याचे 2 पुलाची समस्या आहे।